मित्रांनो, तुम्ही थंबनेल बघून आलात की टायटल बघून आलात? मला कल्पना आहे, मागील काही महिन्यांपासून आपण मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आहोत. हिंगोलीच्या प्रवाशांची लूट असो, परभणी नांदेड मार्गावरील समस्यांचा विषय असो, पॅसेंजर गाड्यांची दुरवस्था असो किंवा विकाराबाद परळी मार्गावरील प्रलंबित रेल्वे प्रकल्प असोत, आपण प्रत्येक विषयावर व्हिडिओ बनवला आहे, तथ्यांसह चर्चा केली आहे. हजारो लोकांनी त्याला व्हिडिओंना पाठिंबा दिला, कमेंट केल्या. पण मला आज असं वाटतंय की आपण ज्या प्रश्नांसाठी लढतोय त्या प्रश्नांची उत्तरं का मिळत नाहीत याचं मूळ कारण शोधण्यासाठी मी वेबसाईट चेक केली. तेव्हा मला हे कारण समजलं. ते कारण तुम्ही कितीही मागण्या करा, किती निवेदनं द्या, कितीही आंदोलनं करा, पण ज्या ठिकाणी निर्णय घेतले जातात तिथे तुमचा प्रतिनिधीच नसेल तर तुमच्या मागण्यांचं काय होणार? दक्षिण मध्य रेल्वेच्या ZRUCC म्हणजे झोनल रेल्वे युजर कन्सल्टेटिव्ह कमिटीचा माझ्या हातात कागद आहे. या महत्वाच्या समितीची यादी माझ्या समोर आहे आणि यात 7 लोकसभा सदस्य आणि 3 राज्यसभा सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पण आश्चर्याची गोष्ट आणि संतापजनक बाब म्हणजे दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात जवळपास संपूर्ण मराठवाडा येत असताना मराठवाड्यातील एकाही खासदाराला या समितीत स्थान देण्यात आलेलं नाही. संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड आणि नांदेड आणि लातूर हे 7 लोकसभा मतदारसंघ दक्षिण मध्य रेल्वेच्या क्षेत्रात येतात. राज्यसभेचे अनेक सदस्य मराठवाड्याचे प्रतिनिधित्व करतात, तरी सुद्धा समितीत मराठवाड्याचा एकही आवाज नाही. नेमकं काय आहे हे प्रकरण, हेच आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय ताटे आणि आपण बघताय सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. आज मला प्रश्न पडलाय आणि तुम्ही सुद्धा म्हणतायत की मराठवाडा नेमकं कुठे कमी पडतोय, कुठं आपण रेल्वेचे एवढे व्हिडिओ बनवले पण ते त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. नेमकं उत्तर मला आज मिळालं. तर मित्रांनो, हा आहे रेल्वेचा झोनल रेल्वे युजर कॉन्सल्टेटिव्ह कमिटीचा रिपोर्ट म्हणजे कागद. 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2026 ला ही मर्यादा संपतीये. म्हणजे आता सप्टेंबर पर्यंत हे आहे. तर याच्यात कोण कोण आहे माहितीये तुम्हाला? याच्यात आहे DK अरुणा, ऑनरेबल MP लोकसभा महाबूबनानगर म्हणजे आंध्र प्रदेशचीतला असेल. श्री इटला राजेंदर, हा पण MP आहे मलकजगिरी. हरीश बलयायोगी अमलापुरमचा. बर, धर्मापुरीचा अरविंद धर्मापुरी निजामाबादचा. बलाशोवरी वल्लभनाई मछलीपट्टणमचा. अविनाश रेड्डी कडप्पाचा. मगुंटा श्रीनिवासुला रेड्डी ओंगोलचा. मस्तनराव बिदा हा राज्यसभा सदस्य आहे आंध्र प्रदेशचा. श्री रायगा कृष्ण नायहा हा आंध्र प्रदेशचा राज्यसभा सदस्य आहे. आणि सना सितीश बाबू हा राज्यसभा आंध्र प्रदेशचा सदस्य आहे. म्हणजे मुळात हे जे कागद आहे यात फक्त आंध्रा तेलंगणाचे खासदारच आहेत. मराठवाड्याच्या एकाही खासदाराला संधी नाहीये आणि इथंच आपण कमी पडतोय. बर, आता हे झालं यादीचं. नेमकं आपण कुठं चुकतोय, कुठं कमी पडतोय तेच आज आपण बघतोय. नेमकं काय भानगड आहे आणि याच्यामुळे काय परिणाम होतोय. आता मला सांगा, मराठवाड्यातील नागरिक रेल्वेचं तिकीट काढत नाहीत का? काढतात. मराठवाड्यातील लोक कर भरत नाहीत का? मराठवाड्यातून रेल्वेला उत्पन्न मिळत नाही का? जर सर्व काही मिळत असेल तर निर्णय घेणाऱ्या समित्यांमध्ये मराठवाड्याला स्थान का नाही? मराठवाड्यातील लाखो प्रवाशांचे प्रश्न कोण मांडणार? परभणीच्या रेल्वे समस्या कोण मांडणार? हिंगोलीच्या मागण्या कोण मांडणार? नांदेड, लातूर, जालना आणि संभाजीनगरच्या विकासासाठी लढणार कोण? हाच प्रश्न आहे ना. आज आपण अनेक वर्षांपासून विकाराबाद परळी रेल्वे मार्गावर नवीन गाड्यांची मागणी करत आहोत. अनेक आंदोलनं करतोय, अनेक मागण्यांसाठी मोर्चा निघतायत. मछलीपट्टणम बिदर रेल्वेच्या परळीपर्यंतचा विस्तार करण्याचा प्रस्ताव 2020 पासून प्रलंबित आहे. सिकंदराबाद, जम्मू हैदराबाद, अहमदाबाद, गांधीधाम, अमरावती तिरुपती, बिदर बेळगाव अशा अनेक गाड्यांचे प्रस्ताव वर्षानुवर्ष मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. पण ते का होत नाहीत? कारण त्याचं कारण ही यादी आहे. हैदराबाद दिल्ली दक्षिण एक्सप्रेसचा विस्तार बिदरपर्यंत करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण प्रत्येक वेळी नवीन कारणं सांगितली जातात आणि फाईल पुढे सरकत नाही. हे नेमकं काय घडत होतं आणि काय कारण होते? हाच प्रश्न विचारण्याचा अधिकार मराठवाड्याच्या जनतेला आहे का की नाही? कारण आपण प्रत्येक वेळी ऐकतो की रेल्वे प्रशासन मागणीचा अभ्यास करत आहे, व्यवहार्यता तपासत आहे. काय अभ्यास करतायत? काही गोष्टी तांत्रिक अडचणी आहेत असं सांगतात. पण मग इतर भागांमध्ये नवीन गाड्या कशा मंजूर होतात? इतर भागांमध्ये प्रश्न कसे मार्गी लागतात? आणि मराठवाड्याच्या बाबतीतच वर्षानुवर्ष प्रतीक्षा का? हा प्रश्न आज प्रत्येक नागरिकांच्या मनात आहे. दरवर्षी रेल्वे अर्थसंकल्पापूर्वी विविध झोनमध्ये खासदारांच्या बैठका होतात. त्या बैठकीत रेल्वे विकासाच्या योजना मांडल्या जातात.
नवीन प्रकल्प, नवीन गाड्या, नवीन सुविधा यावर चर्चा होते. पण जर त्या बैठकीत मराठवाड्यातील खासदारच नसतील तर आपल्या मागण्या मांडणार कोण आणि आपल्या भागाची बाजू कोण मांडणार? निर्णय घेणाऱ्या टेबलावर जागाच नसेल आपल्या माणसाला तर विकासाची अपेक्षा तरी कशी करायची हो? IRTTC म्हणजे भारतीय रेल्वे टाइम टेबल कॉन्फरन्समध्ये देशभरातील रेल्वे अधिकारी एकत्र बसून भविष्यातील रेल्वे वाहतुकीचं नियोजन करतात. कुठे नवीन गाडी द्यायची, कुठे विस्तार करायचा, कुठे प्रवाशांची संख्या जास्त आहे, कुठे मागणी आहे याचा अभ्यास केला जातो. पण जर मराठवाड्याचा प्रभावी आवाज तिथे पोहोचत नसेल तर मराठवाड्याच्या मागण्या मागे पडणार नाही तर काय होणार? आजचा विषय कोणत्याही पक्षाचा नाहीये. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, भाजपचे असा, काँग्रेसचे असा, शिवसेनेचे असा, राष्ट्रवादीचे असा, MIM चे असा की कोणत्या पक्षाचे असा, आम्हाला त्या पक्षाचा काही घेणं देणं नाही. हा विषय मराठवाड्याच्या हक्काचा आहे. कारण रेल्वे सुविधा मिळाल्या तर फायदा सर्वसामान्य जनतेला होणार आहे. नवीन गाड्या सुरू झाल्या तर फायदा विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना, कामगारांना आणि प्रवाशांना होणार आहे. त्यामुळे हा प्रश्न राजकारणाचा नाहीये तर विकासाचा आहे. आज मराठवाड्यातील सर्व खासदारांनी एकत्र येण्याची खरंच गरज आहे. पक्षभेद बाजूला ठेवून एकच प्रश्न विचारण्याची गरज आहे की दक्षिण मध्य रेल्वेच्या निर्णय प्रक्रियेत मराठवाड्याला स्थान का नाही? ZRUCC सारख्या महत्वाच्या समितीत मराठवाड्याचा एकही खासदार का नाही? प्रलंबित रेल्वे प्रस्तावाचं काय झालं? विकाराबाद परळी मार्गाकडे कायम दुर्लक्ष का केलं जातंय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मराठवाड्याला रेल्वे विकासात समान न्याय कधी मिळणार? कारण मित्रांनो, ज्या भागाचा आवाज निर्णय प्रक्रियेत नसतो त्या भागाचा विकास फक्त आश्वासनांमध्येच राहतो. आणि आज मराठवाड्याची सर्वात मोठी शोकांतिका हीच आहे की रेल्वेच्या नकाशावर मराठवाडा आहे का? रेल्वेच्या उत्पादनात मराठवाडा आहे, रेल्वेच्या प्रवाशांमध्ये मराठवाडा आहे, पण रेल्वे निर्णय प्रक्रियेत मराठवाडा दिसत नाही. म्हणून आता वेळ आली आहे की मराठवाड्याच्या प्रत्येक नागरिक, प्रत्येक प्रवासी आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी एकत्र येऊन हा प्रश्न विचारेल. आता सप्टेंबरमध्ये मराठवाड्याचा परत एकदा ZRUCC ची बैठक होतीये. त्यात आपले मराठवाड्याचे किमान 3 खासदार तरी पाहिजे. मराठवाड्याच्या खासदारांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जातीये. मराठवाड्याच्या रेल्वे विकासाला न्याय मिळणार कधी? आणि निर्णय घेणाऱ्या समित्यांमध्ये मराठवाड्याचा आवाज कधी पोहोचणार? आता ही संधी आलेली आहे. कारण सप्टेंबर पर्यंतच ही जी समिती आहे ती सप्टेंबर पर्यंतच आहे. या समितीमध्ये राज्यसभा सदस्य असलेले अशोकराव चव्हाणांचं नाव येऊ शकतं. आपले अनेक चांगले खासदार आहेत, 7 खासदार आहेत. त्या 7 खासदारांमधून चांगले हुशार खासदारांना तुम्ही नियुक्त करा. जालन्याचे खासदार चांगले आहेत, संभाजीनगरचे खासदार पण चांगले आहेत, पण ते बोलले पाहिजे. परंतु परभणीचे खासदार आहेत, नांदेडचे खासदार घ्या. अशोकराव चव्हाण साहेबांना तरी संधी द्या. ते मुख्यमंत्री राहिलेले माणसं आहेत. ते सुद्धा या कमिटीत आले तर निश्चितच मराठवाड्याच्या रेल्वेवर एक चांगला आवाज मिळू शकतो. त्यासाठी या ZRUCC जी आता नवीन समिती आहे, कमिटी होणार आहे, त्यात आपला आवाज बुलंद करण्यासाठी या खासदारांना सांगा की तुमच्यावर अन्याय होतोय, तुम्ही या कमिटीत नाहीये साहेब, तुम्हीच या कमिटीत तरी या. यासाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया, खासदारांना समजून सांगूया. आणि आपले जेवढे पण मराठवाडा प्रेमी आहेत किंवा जे रेल्वेवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांनी निश्चितच हा व्हिडिओ शेअर करा आणि समजून घ्या की कमिटीमध्येच आपले लोक नाहीये. आणि आपण जे काही व्हिडिओ आतापर्यंत 27 व्हिडिओ बनवलेले आहेत तुम्ही सर्वांनी बघितलेत, सर्वांनी शेअर केले, परंतु हे व्हिडिओ मराठीत आहे आणि हे अधिकारी आहेत तेलुगू. आता त्यांना लागती तेलुगू, हिंदी किंवा इंग्लिश. आपले व्हिडिओ आहे मराठीत, मग त्यांना हे व्हिडिओ समजत नसल्यामुळे किंवा त्यांना ते समजून सांगा. माझी अशी इच्छा आहे की ज्यांना कोणी त्यांचे जवळचे अधिकारी असतील किंवा जे लोक असतील त्यांनी हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांना समजून सांगा की या व्हिडिओत अक्षय काय बोललाय, रेल्वेबद्दल काय नेमकं समस्या आहेत, नेमकं जनतेची काय मागणी आहे. कारण तुमच्या समस्या, तुमचा आवाज बनण्यासाठीच आपण प्रयत्न करतोय. निश्चितच येणाऱ्या काळात आपल्या या हे जे काही सिरीज चालू आहे त्याच्या माध्यमातून निश्चितच मराठवाड्याचा विकास आपण करूया आणि आपण सर्वजण एकत्र येऊन यासाठी आवाज उठूया. या ॲलर्जीचा फार त्रास होतो. रोजची सर्दी, शिंका, डोळ्यांची जळजळ, नाकातून पाणी, काहीतरी उपाय सांगा हो. डॉक्टर चाटेच होमिओपॅथिक क्लिनिक, लगेच भेट, उपचार सुरू कर, महिन्याभरात फरक पडेल. अच्छा, सत्य. संपर्क 9595727107.